आज बघा बुधवार संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा. बुधवार संध्याकाळी आपण पिझ्झाच केला, घरच्या घरी पिझ्झा केला. कारण ते चीज वायाला गेलं असतं म्हणून. आणि ते थांबले होते 11 वाजेपर्यंत, मग दोघीच होतो आम्ही. पिझ्झा केला. उद्यापासून काही खायला बाहेरचं चालणार नाही म्हटलं, कारण उद्या सकाळी पारायणाला बसायचं केंद्रामध्ये. स्वामी पुण्यतिथी सप्ताह. आणि बघा सकाळी लवकर उठले. आज गुरुवारचा दिवस, सप्ताहाचा पहिला दिवस. मग 4:30लाच उठले पहाटे. आंघोळ वगैरे झाली आणि गॅस वगैरे किचन पुसला, झाडून वगैरे सगळं आवरलं. आता अंधार असल्यामुळं आणि बाकीचे झोपलेले म्हणून मी छोटाच आरशामध्ये आज म्हणजे गेले, समोर काही गेले नाही. म्हटलं चला किचनमध्येच आपण आवरू. आंघोळ झाली, मस्त आवरत होते. कारण थोड्या वेळ ड्रेसच घातला, कारण 7 वाजता सगळं आवरून केंद्रात निघायचं होतं. दोघी पारायणाला बसणार होतो म्हणून सगळी तयारी केली. स्वयंपाक वगैरे 7पर्यंत सगळं आवरून केंद्रात जायचं, जेवढं होईल तेवढं आवरून पटपट असं तयारी करत होते. आणि पहाटे 5 वाजलेले, बाहेर अंधारच आहे अजून. 5ला माझं सगळं आवरलेलं होतं, आंघोळ वगैरे झालेली. आणि बघा मी मेण घेतलं आणि कुंकू लावत होते. सप्ताह काळामध्ये म्हणजे मी रोजच टिकली तर कधी कधी लावते, पण मेण आणि कुंकूच पाहिजे. मेण जर असलं तर कुंकू कपाळाला चिटकून राहतं दिवसभर, आणि सप्त्यामध्ये काय टिकली लावतच नाही. असं आपण लावतच नाही, पण मग म्हणून थोडा वेळ सकाळचा हा आवाज थोडा कमी होता, कारण मोठ्याने म्हणजे आवाज थोडा हे करता येत नव्हता बाकीचे झोपलेले असल्यामुळं. म्हटलं मग चला सकाळ सकाळी थोडा व्हिडिओ आपण दाखवू यूट्यूब फॅमिलीला, सप्त्याची तयारी. आणि माझं आवरलं सगळं. केस वगैरे ओलेच होते, बांधून घेतले. मग सकाळी गडबड आहे सगळी. तुम्हाला दाखवत होते मी. बघा हळदीपासून बनवलेलं आहे कुंकू आहे. आणि चहा घेण्याच्या आत मी हे बाकीचं आवरत असते, तुळशीला पाणी वगैरे. केस बांधून ठेवले कारण लय केस गळत्या. पहाटे उठलो असं खूप प्रसन्न वाटतं बरं का. पण कारण सप्त्याला जायचं, पारायणाला उत्साह वेगळाच आहे. गावाकडं पण कार्यक्रम एवढे फोन चालू आहे, पण काय करणार आहे, यांचे नेमकं कंपनीचे कामं वाढले आणि गावाकडं पण फोन चालू आहे. गावाकडं जाता येणार, जीव सगळं इकडं गुंतून राहतो बघा. गावचं पण ग्रामदैवताची आता कार्यक्रम असतो, आपली यात्रा वगैरे. पण आता त्याला काही विलाज नाही. सुट्टी जर यांना भेटली तर नक्कीच जाऊ. पारायण वाचून झाल्यानंतर जावं म्हटलं उद्या, बघू मग काय होतं. आणि आता आम्ही दोघी पण पारायणाला बसलेलो आहे. भक्ती आज पहिल्यांदाच पारायणाला बसली, तिची पण इच्छा झाली. म्हटलं चला मग. आता पारायणाला बसण्याच्या आधी म्हणजे रोज सकाळी पंचमहायज्ञ करत असते मी, तुम्हाला दाखवत असते नेहमी. पण आज तर पारायणाला बसायच्या आधी तर खरंच आपण पंचमहायज्ञ हा केलाच पाहिजे. कारण जो पितृदोष असतो हे कमी कमी होत चालतो ना. आपण हे असे मग धार्मिक कार्यक्रम करतो, याच्यामध्ये काही अडचणी वगैरे येत नसतं. चिडचिड होणं हे ते जर असलंच समजून घ्यायचं पितृदोष. पण मग आपण असं अग्नीमध्ये जर तूप टाकलं आणि चहा ठेवताना बघा लगेच मुंग्याला साखर टाकत असते मी. हे नेहमी सांगून पण उपयोग नाही, कारण ज्यांना वाटतं ते घेऊ शकतं. कारण पंचमहायज्ञ केलेलं खूप चांगलं आहे. आता मी चहा ठेवत होते. सकाळी चहाची तर आंघोळ झाल्या पहिलं पंचमहायज्ञ झाल्याशिवाय मी चहा घेत नाही. तुळशीला पाणी हे माझं नियमित आहे, कायम सांगते मी व्हिडिओमध्ये. आंघोळ झाली का पहिलं मी पंचमहायज्ञ करते, मगच चहा. सूर्याला नमस्कार वगैरे करून सगळं सकाळी पुसून घेतलेलं होतं. पहाटे 5 पावणे 4ला मी उठलेले होते. आता चहा वगैरे ठेवते, कारण एकटीपुरतं आता बाकीचे झोपलेलेच अजून. म्हटलं पाणी तापतंय, मग तिच्याकडे देवपूजा आहे, हे तर आवरून लवकर जाणार आहे. यांची कामं वाढलेले असल्यामुळं खूप गडबड होती सकाळी सकाळी. आता या दुधाची साय जास्त असल्यामुळं ती फुकून पण निघत नाही. आता पुन्हा चमच्यानीच काढावं लागणार, कारण ती साय जाड असल्यामुळं पातेल्यात सायच पडते. आता साय वगैरे काढून घ्यावं म्हटलं. चमचा बघत होते साय कशात काढावं. पहिला डब्बा भरला, कारण आपल्याला रोज एवढं लवकर उठत नाही बा. पण आता एकदम मस्त वाटतं. पारायणाला बसायचं, नंतर स्टॉलची सेवा. आता ही साय काढून घेते, मग मी चहा ठेवते. 7 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं आवरायचं, कारण स्वामी पुण्यतिथी हा सप्ताह आहे. आपल्याला जी ऊर्जा 6 महिन्याची असते ती आपल्याला, जसं आपण मोबाईलची बॅटरी चार्जिंग करून ठेवतो तसं शरीर आपल्याला पण ऊर्जा काहीतरी 6 महिने टिकली पाहिजे.
दत्त जयंतीपर्यंत, म्हणून आपण भरपूर जण केंद्रामध्ये पारायणाला बसतात. एवढी गर्दी असते कारण आजकाल गरज आहे काळाची. आता चहा ठेवला, एकटी पुरताच चहा ठेवला. आता बाकीच्यांची आंघोळी झाली, त्यांचा नंतर कर. जास्त व्हिडिओ मोठा घेत नाही कारण आपल्याला वेळ होतो, कारण लवकर आवरून लवकर जायचं. गप्पात लई टाईमपास होत असतो. भरपूर यूट्यूब फॅमिलीसोबत बोलण्यासारखं असतं. पण मी आज पहिल्या वेळेस सकाळी 5चा व्हिडिओ घेतला. तुम्हाला बाहेरचा अंधार वगैरे दाखवते. भरपूर अंधार पडलेले आहे. अजून लाईट वगैरे बंद केलेली आहे, काही चालू आहे अजून. इतर वेळेस तरी मला लवकर उठलं थोडा त्रास होतो बरं का, पण असं काही असलं देवाचं काही करायचं तर खूप आनंद असं वाटतो आपल्याला. चहाला अद्रक टाकलं, म्हटलं आवरोपर्यंत मग ड्रेसच राहून दिला. मग जायच्या वेळेस साडी वगैरे आधीच जर घातली तर स्वयंपाकात काही सुचत नाही, म्हणून आवरल्यानंतर तर तुम्हाला काही दाखवणार नाही कारण मला खूप वेळ होईल म्हणजे आता 7 दिवस खूप गडबड असणार आहे. पण रोजचे व्हिडिओ तुम्ही बघत चाला, व्हिडिओ बघायला कंटाळा करू नका ना. आता तुम्हाला नियमित व्हिडिओ येणार आहे केंद्रामधले, आणि गावाकडे जर गेलो तर नक्की गावचा सुद्धा व्हिडिओ आपण टाकू. मारुतीरायाची मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि नवनाथ मंदिर झालेले एवढे मोठे योग आहे. खरंच भाग्यच लागतं. प्रत्येकाच्या नशिबात या गोष्टी नसतात. पण चला, आता नेमकं कंपनीची कामं चालू झाली. माझी तर खूप इच्छा आहे, सगळे असले सोबत तर बरं वाटतं, एकट्याने जायला बरं नाही वाटत, म्हणून म्हटलं चला. आता हे बघा, पंचमहायज्ञात साखर टाकायची राहिली होती मुंग्यांना साखर टाकून येते. चहाला टाकल्यावर आपल्याला ध्यानच येतं लगेच. चहाला साखर टाकली की मला लगेच ध्यान येतं आपल्याला पंचमहायज्ञ करायचं. मुंग्याला सवय झालेली असली तर काहीच नाही वाटत. गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद दिलेला आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ ज्याला समजला त्याचं खूप भाग्य आहे. कारण गुरुचरित्रामध्ये बघा अनेक प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळं हे दिलेलं आहे. बघा किती अंधार आहे बाहेरचं दाखवलं मी तुम्हाला. काही लाईट चालू आहे म्हणून उजेड वाटतो. आता बाकीचे लवकर उठले का लवकर आवरून जातं, आणि दोघी काय लवकर गाडीवरच जातो. कारण नंतर पारायण जर वाचून झालं तर आपल्याला शिशुसंस्कारचे स्टॉल पण असते. पण आज पारायणाचा आजच्या दिवस थोडं लेटच होणार आहे. गवती चहा आणला, गवती चहा जर टाकला तर बरं वाटतं चहामध्ये. खूप घाईमध्ये व्हिडिओ घेतला मी आज. म्हटलं चला आज लवकर उठल्यामुळं जो काही आनंद आहे तो व्यक्त करावा. कारण घरामध्ये सकाळी सकाळी जर उठल्यानंतर धूप वगैरे असं देवपूजा झालेली खूप प्रसन्न वाटतं. मी बाकीचं ग्रंथ वगैरे सगळं काढून ठेवलेले, दोघीचे 2 ग्रंथ, एक व्यासपीठ घेतलं, एक चौरंग घेतला. कारण चौरंग का घेतला नाही, डबल का घेतले नाही, कारण गाडीवर 2 चौरंग घ्यायला पण थोडंसं अवघड होईल म्हणून एक व्यासपीठ घेतलं आणि एक चौरंग. ते पण दाखवते मी तुम्हाला. पिशवी आता आपल्या 2 आहे, कारण एवढं सगळं आवरून मग एवढं जमत नाही. चौरंग डबल जर झाले तर मग बसायला त्रास होतो, म्हणून म्हटलं एकच मोठा चौरंग घेतला, एक व्यासपीठ. आता धूप सगळ्या घरामध्ये फिरवायचा. पहाटचं असं वातावरण खूप छान वाटतं, थंडगार हवा, बाकीचं आवरलेलं धूप वगैरे. भगवंत ज्याच्याकडून करून घ्यायचं तर खरंच करून घेत असतो. त्याला पण मागच्या जन्मीचे खूप आपलं काहीतरी पुण्य लागतं, म्हणूनच स्वामी महाराज प्रत्येकाकडून सेवा करून घेतात. असं भरपूर दुःखी पीडित जे लोक आहे, भगवंतानी कुठल्या कुठल्या याच्यातून प्रत्येकाचे प्रश्न सोडवत असतात. देव हा एकच आहे बरं का, फक्त त्याची रूपं वेगवेगळे दाखवलेले. फक्त एका रस्त्याने जास्त गर्दी होईल म्हणून वेगवेगळे मार्ग दाखवलेले. म्हणून चला असं या सप्त्यामध्ये आपण सगळे सहभागी होऊन असा आनंद घेऊ. तर धूप सगळीकडे फिरवते बा. समोरच्या रूममध्ये काही
लाईट बंद आहे आणि झोपलेले सगळे. पण घरामध्ये धूप वगैरे दाखवलंच पाहिजे. धूप दाखवलेलं चांगलं असतं घरामध्ये. वातावरण चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं आपल्याला. फक्त मी पहाटे 5 वाजता एवढं भक्तिगीते वगैरे काही लावलं नाही, कारण हे बघा अंधारी अजून. मग कारण त्यांची झोप होत नाही, थोडं लेट येते आता कामं चालू असल्यामुळं 11 वाजता. खूप मस्त वातावरण होतं. हे बघा सगळी बॅग वगैरे, चौरंग, व्यासपीठ, ग्रंथ, आसन, पाण्याची बॉटल भरपूर असतं. सगळीकडं धूप फिरवला. चला, व्हिडिओ खूप मोठा होईल. मागचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि रोज व्हिडिओ बघत चला. जे नवीन असतील कोणी त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसतं, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले व्हिडिओ शेअर पण करायला विसरू नका. रील पण बघत चला. आणि एक लाईक तर नक्की करायला पाहिजे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि पुढचे व्हिडिओ रोज बघत चला. फक्त लाईक करायला विसरू नका. भरपूर जण आपण व्हिडिओ बघतो, लाईक करत नाही. आणि उन्हाळ्यात मुलांसाठी बघा, आता इथून पुढे सप्त्यामध्ये शिशुसंस्कारचे स्टॉल वगैरे याची माहिती आपण दाखवणार आहे. तर मग आपल्याला जर व्हिडिओ पुढचे बघायचे असेल, आपल्या मुलांना काय काय माहिती दाखवायची, या व्हिडिओत मी 7 दिवस तेच माहिती देणार आहे. स्टॉलची कशी मांडणी केलेली आहे, सगळे येणारे जे भाविक आहे, सेवेकरी, यांच्या मुलांना ती माहिती समजून सांगायची. आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली तर आपोआप आपल्या मुलांना, छोटे छोटे मुलं आहे त्यांना सगळे ते समजून सांगतात घरामध्ये. आणि आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण जर सांगितलं तर हीच भगवंतापर्यंत आपली सेवा दिलेली त्यांनी. ते आपण जसं पोस्टमन त्याचं काम करतो तसं आपण आपलं काम करायचं. त्या रूपामध्ये भगवंताने करून घेतली किंवा करून घेतात सगळ्यांकडून. हेच मोठं आपलं भाग्य आहे. चला या मग चहा घ्यायला सकाळी सकाळी. चहा घेतल्याशिवाय मग आता पुढचे कामं होत नाही. मग स्वयंपाक करायचा. 7 वाजायला वेळच लागत नाही बघा. आता पहिलं पीठ भिजवून घेते चहा घेतल्यानंतर. मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला केंद्रातला शॉर्टकटच राहील थोडा दाखवलेला. मी काय आवरलेलं व साडी वगैरे म्हणजे आवरून झाल्यावर दाखवलं नाही, कारण खूप वेळ झाला होता. म्हटलं चल म्हणजे दाखवणार नाही, कारण आम्हाला आता पुढचं आवरण गडबड राहते, आपल्याला निघायची. म्हणून चला मग व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला तर श्री स्वामी